नमस्कार. आज आपल्याकडे पुण्यातील एका बिझनेस मीटिंगची एक छोटीशी माहिती आहे. वरवर पाहता अगदी सामान्य वाटते. काही लोक जमले, चर्चा झाली आणि सगळे उत्साहाने घरी गेले. पण जर मी म्हटलं की या छोट्याशा माहितीत एक यशस्वी कल्चरल मशीन म्हणजे एक संस्कृती निर्माण करणारं यंत्र कसं तयार करायचं याचं संपूर्ण सूत्र दडलं आहे, तर या माहितीत की नाही काही गोष्टी लगेच लक्ष वेधून घेतात. उदाहरणार्थ डायमंड डिरेक्टर, स्टार डिरेक्टर ही कुठल्या कंपनीची पदं आहेत? मला तर हे एखाद्या व्हिडिओ गेममधल्या रँकसारखं वाटतंय. नक्की काय प्रकार आहे हा? आज आपण या साध्या बातमीमागची जी गुंतागुंतीची रचना आहे ती उलगडून पाहणार आहोत. चला या कोड्यात दडलेलं रहस्य शोधूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया या मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या पदांवरून. माहितीनुसार इथे कंपनीचे MD राहुल बिरादार सर, ज्वेलरी पार्टनर राजेश पाटील सर आणि समिधा पाटील मॅडम, आणि मग कंपनीच्या फर्स्ट डायमंड डिरेक्टर स्वाती मॅडम आणि स्टार डिरेक्टर दीपाली मॅडम होत्या. ही रचना आपल्याला काय सांगते? ही रचना म्हणजे असं म्हणूया की या कोड्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा तुकडा आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे पारंपरिक कॉर्पोरेट पदं नाहीत, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट किंवा मॅनेजर असं काही नाही. इथे डायमंड आणि स्टार सारखे चमकदार नावं आहेत. ही केवळ पदं नाहीत, तर ही एक प्रकारची गेमिफिकेशनची रणनीती आहे. गेमिफिकेशन म्हणजे कामाला एका खेळाचं स्वरूप देणं का? अगदी तसंच. जसं व्हिडिओ गेममध्ये आपण लेव्हल 1, लेव्हल 2 पार करतो, तसंच इथेही यशाच्या स्पष्ट आणि आकर्षक पायऱ्या तयार केल्या आहेत. स्टार बना, मग डायमंड बना. हे केवळ आर्थिक प्रगतीसाठी नाहीये, तर सामाजिक ओळख आणि सन्मान मिळवण्यासाठी लोकांना प्रचंड प्रेरित करतं. ही केवळ अधिकाराची उतरंड नाहीये, ही आकांक्षेची उतरंड आहे. प्रत्येकजण वरच्या पदाकडे पाहतो आणि तिथे पोहोचण्याचं स्वप्न बघतो. हीच या डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगसारख्या मॉडेलची खरी ताकद आहे. इंटरेस्टिंग. पण यात मला आणखी एक गोष्ट खटकली. प्रत्येक नावापुढे सर आणि मॅडम लावलेला आहे. आजच्या काळात जिथे स्टार्टअप्समध्ये सगळे एकमेकांना नावाने हाक मारतात, तिथे हे थोडं जुनाट नाही का वाटत? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि वरवर पाहता ते तसं वाटू शकतं. पण या मॉडेलमध्ये आदर म्हणजे केवळ औपचारिकता नाहीये, तो एक म्हणजे मार्गदर्शक शिष्य नातेसंबंधाचा पाया आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला सर किंवा मॅडम म्हणता, तेव्हा तुम्ही नकळतपणे हे मान्य करत असता की तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे. हा आदर त्या व्यक्तीला तुमच्या यशासाठी कुठेतरी जबाबदार बनवतो. त्यामुळे हे नातं केवळ व्यावसायिक राहत नाही, तर ते वैयक्तिक आणि भावनिक बनतं. ठीक आहे, म्हणजे ही पदांची रचना लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि सर मॅडम संस्कृती त्यांना भावनिक पातळीवर जोडण्यासाठी आहे. पण एकदा लोक या सिस्टीममध्ये आले की त्यांना टिकून ठेवण्यासाठी नक्की काय चर्चा होते? बातमीत काही विषय दिले आहेत: बिझनेस विजन, ग्रोथ प्लॅन, योग्य मार्गदर्शन, टीम बिल्डिंग आणि यशस्वी करिअर. पण थांबा, हे विषय विजन, ग्रोथ प्लॅन, टीम बिल्डिंग हे तर प्रत्येक कंपनीच्या मीटिंगमध्येच असतात. मग इथे वेगळं काय आहे? इथेच तर सगळा फरक आहे. फरक त्यांच्या मांडणीत आहे. पारंपरिक कंपन्यांमध्ये ग्रोथ प्लॅन म्हणजे आकड्यांचा खेळ असतो. पुढच्या तिमाहीत आपल्याला विक्री 10%